नमस्ते मैत्रिणींनो, ज्योत्स्ना रेसिपीमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण काकडीचे थालीपीठ कसे बनवायचे, खमंग आणि स्वादिष्ट आणि सोप्या पद्धतीने ते कसे बनवायचे मी दाखविणार आहे। चला तर मग मी इथे एक भांडं घेतलेलं आहे आणि ही काकडी एक होती ती किसून घेतलेली आहे आणि ती आता आपल्याला या भांड्यात टाकायची आहे आणि मिश्रण तयार करायचं आहे। आता मी 2 कांदे बारीक चिरून घेतलेले आहे, ते टाकून द्यायचे आणि हळद घेतलेली आहे 1 चम्मच। खूप छान बनतात हे थालीपीठ। आणि तीळ घेतलेले आहे 2 चम्मच। ओवा घेतलेला आहे 1 चम्मच। भाजलेला ओवा आहे हा। आणि हे जिऱ्याचं पावडर आहे, भाजलेल्या जिऱ्याचं। आणि धने पावडर आहे, अर्धा चम्मच जिरे पावडर घेतले मी आणि 1 चम्मच धने पावडर आणि थोडंसं जिरं घेतलेलं आहे, मीठ टाकलेलं आहे। आता यातनं मी मिरची, लसूण, आलं आणि थोडीशी कोथिंबीर वाटून घेतलेली आहे, ते टाकलेलं आहे। ठेचा बनवून घेतलेला आहे। 2 चम्मच बेसन आणि 2 चम्मच तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। आणि आता आपल्याला हे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे मी 1 वाटी, परंतु आपण अंदाज घेऊनच गव्हाचं पीठ टाकायचं आहे। असं मिक्स करून घ्यायचं आहे। मी पहिले अर्धच वाटी घेतलेलं आहे, टाकलं त्यात 1 वाटीतून। आणि आता हे छान मिक्स करून घ्यायचं। आपल्याला यातनं वर पाणी नाही मिक्स करायचं आहे, यातच भिजवायचं आहे। आता हाताने हे छान एकजीव करून घ्यायचं। खूपच छान थालीपीठ बनतात या पद्धतीने बनवाल तर। आता हे मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित। हाताने कसं व्यवस्थित मिक्स होतं, म्हणून मी हाताने करून घेते। बघा आपल्याला अर्ध वाटीच लागलेलं आहे गव्हाचं पीठ। आता हे थोडा वेळ मुरायला ठेवूया। बघा थोड्या वेळानंतर बघा छान आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे। आता याचे आपल्याला थालीपीठ बनवण्याला रेडी झालेलं आहे मिश्रण। चला तर मग मी गॅसवर तवा ठेवलेला आहे गरम व्हायला। थोडंसं तेल टाकून घ्यायचं आणि तवा गरम झाल्यानंतर आपल्याला हे मिश्रण त्यावर पसरवायचं आहे। तुम्ही चमच्याने पसरवू शकता आणि सराट्याने असं लांब, म्हणजे आपण त्याला आकार देऊ शकतो, परंतु मला हातानेच छान जमतं, तर थोडं हात ओला करून घ्यायचा आणि या पद्धतीने तव्यावर थालीपीठ पसरवून घ्यायचे। पाण्यामध्ये ओला करायचा हात आणि असं पसरवून घ्यायचं। थालीपीठ छान तयार होतात। बघा या पद्धतीने। आणि मग झाकून आपल्याला 4 मिनिटं 3-4 मिनिटापर्यंत तर हे ठेवायचंच आहे। त्यानंतर बघा वरून असं थोडं सोकल्यासारखं झालेलं आहे, तेव्हाच आपण उघडायचं आणि थोडं तेल टाकायचं आणि पलटवून घ्यायचं आणि दोन्ही बाजूनी छान खरपूस रंग येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे। दोन्ही बाजूनी छान उलटून पलटून भाजून घ्यायचं आहे। थोडं वरून अजून तेल टाकायचं आणि छान परतवून घ्यायचं। तुम्हाला हाताने टाकणं जमणार नाही समजा हे मिश्रण, तर तुम्ही चमच्याने टाकायचं बरं का। वाफ येते हातावर, कारण पाण्याचा हात घ्यायचा आणि टाकायचं। आता बघा आपलं थालीपीठ रेडी झालेलं आहे। आता मी हे काढून घेतलेलं आहे। बघा असे स्वादिष्ट छान टेस्टी असे छान तयार झालेले आहे। कशी वाटली तुम्हाला माझी पद्धत? नक्की ट्राय करून बघा आणि कमेंट्स करून कळवा। पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत मस्त राहा, खुश राहा। धन्यवाद।